मुसलमान ती आदी लांडे यांना कुठंतरी या प्रकरणातून केसून काढलं पाहिजे। त्यामध्ये आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा। माझी तो व्यक्तीची अशी मागणी आहे की त्यांचे तिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके काढून टाकले पाहिजे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तान मध्ये नेऊन त्यांनी मारलेले। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला। हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची। जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो। माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे। न्यायासाठी मी वाट बघते कालपासून। सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं हे खरंच योग्य आहे। आणि ते काम तिथं आवरल्यानंतर तो तिथालच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेला। ते आमच्या लगेच पोलीस कंप्लेंट पण आता दर्ज होत आहे आणि जे लोक केलेलं आहे त्यांना पकडण्यासाठी आमच्या टीम्स ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे। तो कशासाठी हा घटना घडला, कोण केलेला, त्यांचं कारण काय, त्यांचा शोध सुरू झालेला आहे। अहिल्यानगर अहिल्या देवींच्या नावावर या शहराचं नामकरण करण्यात आलं। मात्र हे नगर आता गुन्हेगारांचं माहेरघर झालंय, कारण नगरमध्ये रोज एक नवी मर्डर समोर येते। अगदी 2 दिवस आधीच अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात झालेल्या महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरजसिंग परदेशी हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मुकुंदनगरमधील दर्गा दायरा कब्रस्तानाजवळ सार्वजनिक नागरी सेवा म्हणून पथदिव्यांच्या दुरुस्तीचं काम करत असताना 10 ते 15 जणांच्या एका अज्ञात आणि हिंसक टोळक्यानं धीरजसिंग परदेशी यांच्यावर लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडनं अत्यंत क्रूर आणि प्राणघातक हल्ला केला होता। या भीषण मारहाणीत धीरज यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांना तातडीनं स्थानिक मॅककेअर खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती आणि ते लाईफ सपोर्ट सिस्टीमवर मृत्यूशी झुंज देत होते। अखेर 3 दिवसांची ही कठीण झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर परिसरातील वातावरण कमालीचं तापलंय। धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाच्या बाहेर त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती। आता या आरोपीचं मुंडकं उडवा अशी मागणी एका आमदारानं केल्यानं खळबळ माजली आहे। काय ही नगरची मर्डर केस पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। धीरजच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटना अत्यंत आक्रमक झाल्या असून त्यांनी प्रशासनाविरोधात आणि हल्लेखोरांविरोधात जोरदार निदर्शनं सुरू केली आहेत। या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आणि धीरजसिंग परदेशी यांच्या निधनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज संपूर्ण अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरातील मुख्य बाजारपेठा, कापड बाजार, चितळे रोड, नवी पेठ यांसारख्या प्रमुख व्यापारी भागांमधील सर्व दुकानं आणि आस्थापनं कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फिरून दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। तर राहुरीचे नवनिर्वाचित भाजपा आमदार अक्षय कर्डिले यांनी तर या जिहादींचं मुंडकं उडवा असं वक्तव्य केल्यानं खळबळ माजली आहे। एक सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण मुलगा जो आपल्या जबाबदारी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून निभवत होता आणि त्याला मुकुंदनगर या ठिकाणी लाईटचं काम करायला जावं लागलं। तिथं गेल्याच्या नंतर काही मुसलमान जे आदिंनी त्याच्यावर कट रचला आणि त्याला आज आपण पाहतो की इतक्या बेदम मारहाण केली आणि त्याला 2 दिवसापूर्वी मारहाण झाल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये आणलं आणि शेवट आज दुपारपर्यंत तो त्या झुजत होता जगण्यासाठी। शेवट आज त्याचा प्राण हा निघून गेला। आज खरं म्हणजे अतिशय शोकाकुल वातावरण संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे की एक निस्वार्थी मुलगा जो लहानपणीपासून हिंदू धर्माचं काम करतो, हिंदू धर्माचं काम करत असताना त्याला जबाबदारी म्हणून मुकुंदनगर हा एरिया त्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं, तरी पण तो तिथे जबाबदारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करायला गेला। पण काही लोकांनी त्याच्यावर कट रचला, त्याला मारलं। आज आपण पाहतो की त्याचा जीव घेऊन टाकला। तर ह्या असल्या मुसलमान ती आदी लांडे यांना कुठंतरी या
प्रकरणातून खेचून काढलं पाहिजे. त्यामध्ये आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा. माझी तर व्यक्तीच्या अशी मागणी आहे की त्यांचे तिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके हटून टाकले पाहिजे. कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी म्हणतो कुठल्याही प्रकारचं या गोष्टीला संरक्षण नको. उद्या भविष्यामध्ये असा प्रकार कोणासोबतच व्हायला नको. यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. काही कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं आणि जोपर्यंत सर्व मुख्य आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी या घटनेला धार्मिक आणि जिहादी मानसिकतेचा भाग असल्याचा आरोप करत दोषींच्या घरांवर प्रशासनानं तात्काळ बुलडोझर चालवावा अशी मागणी करून प्रशासनाला धारेवर धरले. आज मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेचे कामगार ज्या वेळेला तिथं लाईटचं मेंटेनन्स करण्याकरता गेले होते त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा करण्यात आला आणि आज तो इतका गंभीररित्या जखमी झालेला आहे. तो अगदी जे जीवन आणि मृत्यूशी त्याची झुंज ही सायंकाळपासून सुरू आहे. अतिदक्षता विभागामध्ये त्याला मॅकेर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर तो महानगरपालिकेचा धीरजसिंग परदेशी हा जो काही युवक तिथं लाईटचं मेंटेनन्सचं काम करण्याकरता गेला. हा काही कुठल्याही प्रकारे तिथं खाजगी काम नाही तर सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं हे कुठपर्यंत योग्य आहे. आणि ते काम तिथलं आवरल्यानंतर तो तिथलच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेलो. त्याला तिथं स्थानिक वायरमननी सांगितलं कब्रस्तानमध्ये देखील काम आहे तिथं तो करण्याकरता गेला. म्हणजे अशा प्रकारे सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम चालू असताना एखाद्यावरती हल्ला करणं ही घटना ही खरं तर फार निंदनीय आहे. त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. पोलीस तपास करत आहेत. आरोपी सापडण्याचा प्रयत्न सुरू आहे. FIR दाखल करण्याचं काम सुरू आहे. आणि आज सगळेच लोक या ठिकाणी आमचे सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे काम करणारे सर्व पदाधिकारी असतील सर्वच मान्यवर असतील सगळे आलेले आहेत. पोलिसांनी देखील याच्यामध्ये खबरदारी घेऊन याच्यामध्ये लवकर आरोपी अटक झाला पाहिजे अशी मागणी त्याला आम्ही केली आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक राजकीय नेते आणि उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री राम शिंदे आणि राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वैयक्तिकरित्या रुग्णालयात जाऊन परदेशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि प्रकृतीची चौकशी केली होती. धीरज यांच्या निधनानंतर आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक भूमिका मांडली असून पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी या प्रकरणात जुन्या वादाचं कारण पुढे करून तपासाची दिशाभूल करू नये असा थेट आरोप आमदार जगताप यांनी केलाय. धीरज आणि त्यांचे सहकारी हे महापालिकेचे अधिकृत काम करण्यासाठी तिथे गेले होते. हे सार्वजनिक कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर पूर्व वैमनस्यातून अचानक हल्ला झाला असं सांगणं पोलिसांचं जाणीवपूर्वक वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. जे झालं ते सगळं तुम्ही बघितलंय. जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे. नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला जिथं मारलं माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही. हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती. चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला. हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची. जन्माला आम्ही हिंदू आलो गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता हे मी गर्वाने सांगते. आज पण माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे. न्यायासाठी मी वाट बघते कालपासून. आरोपींनी अटक केली. माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. जीव जाणं ही सोपी गोष्ट नाहीये. आज एका हिंदू व्यक्तीचा जीव जाणं म्हणजे एका बाहुलीचा जीव जाणं आहे का? त्यांच्यासाठी ते फक्त एका बाहुलीचा जीव जाणं, पण आमच्यासाठी तो माणूस होता, हाडामासाचा माणूस. माझा नवऱ्याचा जसा जीव गेलाय तसा आरोपींना फाशी मिळालीच पाहिजे. आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोरच. हीच माझी प्रशासनाला मागणी आहे, कोर्टाला सुद्धा. समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि एका विशिष्ट विचारसरणीला लक्ष्य करण्यासाठी हा पूर्वनियोजित कट रचण्यात आला असून पोलिसांनी मूळ मास्टर माइंड आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
दुसरीकडे या संवेदनशील घटनेमुळे शहरात कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची रुग्णालयाची पाहणी करून परदेशी कुटुंबाशी आणि आमदार जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। भिंगार कॅम्प्स पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीने फिरवली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात तात्काळ कारवाई करत महापालिकेचा वायरमन युनुस शेख याला आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं, तर उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी थेट शेजारील राज्यात छापे टाकण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं थेट हैदराबाद येथे धाड टाकून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मेहराज असलम सय्यद, सिराज असलम सय्यद आणि मुस्तकीम असमद सय्यद या तिघांना अटक करण्यात मोठं यश मिळवलंय। या कारवाईमुळे आतापर्यंत एकूण 4 प्रमुख आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून अन्य संशयितांची कसून चौकशी सुरू आहे। पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी नागरिकांना शहरात शांतता राखण्याचं आवाहन केलं असून सोशल मीडियावरील कोणत्याही आक्षेपार्ह अफवांवर किंवा अपप्रचारांवर विश्वास न ठेवण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलंय। शहरात शांतता टिकवण्यासाठी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त तुकडी आणि मोठा फौजपाटा मुकुंदनगर संवेदनशील भागात तैनात करण्यात आला आहे। सर्वांना नमस्कार। आता मी हॉस्पिटलमध्ये आता भेट दिलेला आहे। 4:20 दरम्यान जे पेशंट आहे आता ॲडमिट झालेले ते धीरज परदेशी म्हणून त्यांना काम करत असताना काही लोकांना त्यांना मारहाण केलेला आहे। त्या प्रकरणामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांचे उपचार सुरू झाला इकडे हॉस्पिटलला आणि बरेच लोक इकडे थांबलेले आहे। आणि फक्त एवढंच आहे, पूर्ण नगरमध्ये जे नागरिकांना विनंती आहे ते आमच्या लगेच पोलीस कंप्लेंट पण आता दर्ज होत आहे आणि जे लोक केलेलं आहे त्यांना पकडण्यासाठी आमच्या टीम्स ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे। तो कशासाठी हा घटना घडला, कोण केलेला, त्यांचं कारण काय आहे, त्यांचा शोध सुरू झालेला आहे। तो फक्त तुमच्या माध्यमातून, सर्व मीडिया माध्यमातून मी विनंती करतो नागरिकांना, कोणीही काही अफवावर विश्वास ठेवू नये। पोलीसला आपलं काम करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा आणि शांतता राखण्यासाठी तुम्ही लोकांना प्लीज कृपया करून पोलीसला सहकार्य करावे। आम्ही आमच्या टीम ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे। फक्त एवढंच बोलू इच्छितो आणि बाकी लोकांना पण, जे लोक गर्दी करताय सर्वांना बोलताय, आमचा पूर्णपणे बंदोबस्त पण तयार केलेला आहे। कोणीही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। तो शांत राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। या हिंसक घटनेचे पडसाद उमटून महापालिका वर्तुळातही तीव्र संताप व्यक्त केला जातोय। महापालिका कर्मचारी संघटनेने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय। कंत्राटी आणि कायमस्वरूपी कर्मचारी शहरात नागरी सेवा पुरवण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत असताना जर त्यांच्यावरच कामाच्या ठिकाणी असे जीवघेणे हल्ले होणार असतील तर सुरक्षितपणे काम कसं करावं असा सवाल कर्मचारी संघटनेच्या प्रमुखांनी उपस्थित केलाय। निषेधार्ह महापालिका कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। जोपर्यंत मुकुंदनगर परिसरात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण पोलीस संरक्षण मिळत नाही आणि सर्व दोषींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तेथील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा बंद ठेवण्याचा इशारा दिलाय। मयत धीरज परदेशी यांच्या पत्नीने प्रशासनासमोर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तिच्या पतीला कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा राग मनात धरून कब्रस्तानात नेऊन निर्घृणपणे मारण्यात आल्याचा दावा केलाय। जोपर्यंत आरोपींना फाशी दिली जात नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही असा आक्रोश कुटुंबियांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे अहिल्यानगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। गोविंद फुंगे, LS मराठी, अहिल्यानगर।